नमस्कार. आपण इथे चिकन बनवणार आहोत. इथे आपण 400 ग्रॅम चिकन हळद आणि मीठ टाकून छान शिजवून घेतलेलं आहे. चिकनसाठी लागणारं वाटण आपण 2 मोठे कांदे आणि खोबऱ्याचा गोळा, लसूण, 2 लसणाचे गाठे आणि अद्रकचा तुकडा छान सगळं भाजून वाटण तयार करून घेतलेलं आहे बघा. आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. 2 मोठ्या पळ्यात तेल घेतलेलं आहे आणि त्यात आपण हे वाटून घेतलेलं वाटण टाकायचे. वाटण टाकून घेतलेलं आहे आपण आणि हे छान तेल सुटोस तर भाजून घ्यायचं आहे आपल्याला वाटण. वाटण छान भाजून घ्यायचे बघा. वाटण खाली लागलं नाही पाहिजे. मिक्स करू भाजून घ्यायचे छान. वाटणाला छान तेल सुटलं पाहिजे बघा. इथं तर आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. आपण 5 मिनटं झालं बघा परतून घेतलेलं आहे वाटण. बघा कसं तेल सुटलेलं आहे. आता वाटणाला तेल सुटलं. आपण याच्यात काही मसाले टाकू. एक बघा, हे कोल्हापुरी काळा मसाला आहे. 2 चमचा टाकलेला आहे आपण. याच्यामध्ये घरकुल मसाला टाकू आपण. हे लाल तिखट आहे थोडं कलरसाठी. हे घरकुल मसाला आहे. हे मिक्स करून घेऊ आपण. हे मिक्स झालं की याच्यामध्ये आपण थोडा चिकन मसाला टाकू, म्हणजे भाजी एकदम छान होईल आपली. चिकन मसाला थोडाच टाकायचा, कारण की आपण याच्यामध्ये ना काळा मसाला टाकलेला आहे. जास्त मसाला बी भाजी छान नाही वाटत. अगदी थोडा टाकलेला आहे मसाला. आणि हे आपण मिक्सरचं जे भांडं होतं तेच इसळून याच्यामध्ये पाणी टाकू थोडं. वाटण छान भाजून गेलं पाहिजे, करपलं नाही पाहिजे म्हणून पाणी टाकलं. हे बघा मसाला आपला छानपैकी भाजलेला आहे. आता आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकू. उकडताना हळद मीठ टाकलंच होतं, त्याच्यामुळे थोडीशीच हळद टाकायची आहे. हे सगळं मिक्स झालं की आपण याच्यामध्ये शिजवलेले चिकन टाकायचे. चिकन टाकलं. आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊया. आपलं चिकन छानपैकी शिजलेलं आहे बघा. आता याच्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. जितकं पाणी लागते तितकं तुमच्यानुसार टाकू शकता तुम्ही. इथं ही भाजी 2 माणसासाठीच करते, त्यामुळे मी काही जास्त पाणी टाकणार नाही आणि जास्त घट्ट बी नाही. मीडियम अशी भाजी करणार आहे, म्हणजे भाकरीसोबत भातासोबत खाता येईल अशी. हे बघा आपला रस्सा असा पॅकी झालेला आहे. तर छान आपण 5 मिनटं याला स्लो गॅसवर शिजू देणार आहोत, म्हणजे चिकनला मसाला लागला पाहिजे चांगल्या प्रकारे आणि एकजीव झाली पाहिजे भाजी पूर्ण. रस्सा जेवढा स्लो गॅसवर शिजेल त्याला तेवढीच चव येत असते. थोडंसं आवश्यकतेनुसार मीठ टाकले तर भाजी आपली रेडी झालेली आहे. याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ. हे बघा भाजी झाली छान. कोथिंबीर सगळ्यात शेवटी टाकू आपण, नाहीतर शिजताना टाकली तर ती काळी पडते. हे बघा कोथिंबीर टाकली, थोडं मिक्स करून घेऊ. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून टाकू. भाकरीसोबत चपातीसोबत खायला भाजी रेडी आहे. धन्यवाद.